अमरावतीमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। एकाच वेळी 108 टेबलवर मतमोजणी होणार आहे। एका फेरीला किमान 30 ते 35 मिनिटांचा अवधी लागणार आहे। एकूण 20 फेऱ्या असल्याने निकालाला किमान 8 तास लागण्याची शक्यता आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि मतमोजणीच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीकडे सर्वांचंच लक्ष लागले, कारण का अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान खासदार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यामध्ये दुहेरी लढत झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील लोकशाही भवनमध्ये। याच लोकशाही भवनमध्ये जर बघितलं तर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आता फक्त अवघे 20 तास शिल्लक आहे। 20 तासानंतर जे आहे ते मतमोजणीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर बडनेरा, अमरावती, तिवसा सह एकूण असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यासाठी जे आहे ते मतमोजणीसाठी तयारी पूर्णपणे झालेली आहे। आपण जर पाहिलं तर म्हणजे 6 खोल्यामध्ये जे आहे ते एकूण 18 फेऱ्या, एकूण म्हणजे एका टेबलमध्ये जे आहे ते 18 फेऱ्या होणार आहे। आणि त्यासाठी जर पाहिलं गेलं तर तब्बल म्हणजे जवळपास सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण जो निकाल आहे तो निकाल अपेक्षित आहे। 18 टेबलवर एकूण 108 टेबलवर ॲट अ टाइम म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी जर पाहिलं गेलं तर अमरावती शहरात विविध ठिकाणी जे आहे ते कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सक्त आदेश दिलेला आहे। 1200 पेक्षा जास्त जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर लोकशाही भवनच्या परिसरामध्ये जे आहे ते कलम 144 लावण्यात आलेले आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार, त्यामुळे प्रतीक्षा लागली आहे की अमरावती लोकसभा मतदारसंघाचा नवा खासदार कोण असणार याकडे संपूर्ण प्रतीक्षा लागली आहे। सोशल मीडियावर जर पाहायला गेलं तर दोन्ही गटाच्या वतीने जे आहे ते दावे प्रतिदावे करण्यात येत आहे। एकीकडे बळवंत वानखडे बाजी मारणार, दुसरीकडे नवनीत राणा बाजी मारणार असं सांगण्यात येत आहे। मात्र जर पाहायला गेलं तर उद्या सायंकाळी अमरावतीचा नवा खासदार या ठिकाणी ठरणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। या ठिकाणी काउंटिंग सेंटरवर आपण 4 स्तरीय बंदोबस्त लावलेला आहे। ओळखपत्रासह आल्यावर सर्वांची चेकिंग सुद्धा करण्यात येईल। आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिकचे जे गॅजेट्स आहेत हे अलाउड नाही, फक्त अधिकृत व्यक्तींनाच अलाउड केलेले आहेत आणि ज्यांना जिल्हाधिकारी यांनी अलाउड केले यांनीच तिथे घेऊन यावे अशी सूचना आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।